बऱ्यापैकी कामं आपल्याला इथल्या इथंच बघायला मिळालं. तर मित्रांनो, गाव फिरून सगळं फिरून आपण परत एकदा राधाकृष्ण तरुण मंडळाकडे आलोय. कारण हे लाईट्स वगैरे लागले ते बघायसाठी खास आलो होतो. सध्या अजून बरी मूर्ती आहे आणि ती गोल फिरते लावल्यावर. हो हो, खतरनाक खतरनाक. पूर्वीतून दुसऱ्या गल्लीतून आपण तिसऱ्या गल्लीत आहोत. तेव्हा हे शिवतेज गणेश मंडळ आणि इथे दरवर्षी एक युनिक हे असतं. आज पण यावेळेस पण युनिक. तर न्यू भारत मित्रमंडळ डाव ग्रुप होडीमध्ये बसलेली गणेश मूर्ती. पाठीमागं मूषक जे आहे ते वल्लवत आहेत. हे गाइस, कसं काय करतो नाचा प्राणी ब्लॉग. आणि आज पावसात फिरायला लागणार आहे. पाऊस थांबत नाही आहे. आपल्याला फिरायचं राजारामपुरी. आणि काल आपण कसबाबावडा फिरलो. आपल्या घराच्या जवळपासच सगळे मंडळ कसबाबावडा, ऑलमोस्ट सगळे मंडळ आपण पालथे घातलेत. म्हणजे जिथे इथे एकदम रेखीव मूर्त्या आहेत, वेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आहेत, परत मोठ्या मूर्त्या आहेत. त्या बऱ्याच मूर्त्या आपण सगळ्या पालथ्या घातल्या. आणि पाऊस खूप वाढलेला आहे, त्यामुळे आपण थांबायचा निर्णय घेतोय. कुठं थांबू देच कळत नाही. पण जाऊ दे, आता टेम्पररी तरी आपण राजारामपुरीत जाणार आहोत. बावड्याचा व्हिडिओ 6 वाजेपर्यंत माझा टाकायचा प्लॅन होता, पण थोडंसं प्लस मायनस होईल असं वाटतंय. कारण व्हिडिओज अपलोड होत नाही आहे. काय झालं माहीत नाही. आता एकदा लास्ट ट्राय करतो जाता एका ठिकाणी. जर झाला तर ठीक, नाहीतर मग परत जर असं रिएडिट करून जरा एक्सपोर्ट करून उद्या येईल व्हिडिओ. आसपास वगैरे व्हिडिओ येऊन जाईल. ओके, ठीक आहे. आता आपण जाऊ राजारामपुरीत. वारं लागतंय, हळू घे गाडी. ओके, ठीक आहे. लवकरात लवकर राजारामपुरीत आणि कळत गणपती बघायला सुटले आणि सेटअप पण बघायचे आहेत आपल्याला. चला जाऊयात. तर पहिल्यांदा आपण आलो आहोत राधाकृष्ण तरुण मंडळ, शाहूपुरी दुसरी गल्ली. आज आपण राजारामपुरी फिरायचं होतं, पण अचानक आणि भयानकमध्ये आपण विषय बदललेला आहे. आपण राजारामपुरी फिरायचं सोडून आपण आज फिरणार आहोत शाहूपुरी आणि लक्ष्मीपुरी. सो आज तिकडचे दोन हे फिरायचे आहेत. आणि शाहूपुरीमधलं आणि तसं बघायला गेलं तर कोल्हापूरमधलं सगळ्यात मोठं डेकोरेशन यांचं असतंय. सो हे आहे श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर. त्याची प्रतिकृती इथं उभा केलेली आहे राधाकृष्ण तरुण मंडळाने. सो आता हे तुम्ही जे बघताय हे लाईटमध्ये तर खूप चांगलं दिसेल. बघा संध्याकाळी जर आपण या रस्त्याने परत यायचं म्हटलं तर आता तुम्हाला संध्याकाळी पण इथलं मी फुटेज दाखवेन लाईटवालं. तर हे होतं राधाकृष्ण मित्र मंडळ, सॉरी राधाकृष्ण तरुण मंडळ, शाहूपुरी दुसरी गल्ली. आता तोंड प्रसाद आहे, सॉरी. पण आतमध्ये पण ना लाईट्स इफेक्ट खूप चांगले पडतील. जर आपण आता रात्री यायचं जर म्हटलं म्हणजे संध्याकाळीच्या दरम्यान जर परत सगळं फिरून जर आपल्याला टाईम मिळाला तर परत एकदा आपण संध्याकाळीतून शूट करून घेऊन जाऊ. बघू काय होतंय. लाईटिंगच्या ह्याच्यात आपल्याला जरा बघायला चांगलं मिळेल. शाहूपुरीतून दुसऱ्या गल्लीतून आपण तिसऱ्या गल्लीत आहोत. हे आहे शिवतेज गणेश मंडळ. आणि इथे दरवर्षी एक युनिक हे असतं. आज पण यावेळेस पण युनिक आहे काहीतरी हे, पण नेमकं काय आहे माहीत नाही आहे. त्याच्या आधी एकदा गरुड लेणी वगैरे होतं. या टाईममध्ये एक आगळी वेगळी त्याने जुन्या पद्धती म्हणजे जुनं कुठलं तरी एक वास्तू आहे त्याचं एक शिल्प आकारलं इथे. तो मस्त वाटतं. इकडे दोन्हीकडे दोन मूषक आहेत. बरोबर मध्ये गणपती बाप्पा विराजमान आहे. सुंदर. तर हे आहे धान्य व्यापारी सांस्कृतिक मंडळ आणि त्यांनी ही प्रतिकृती साकारली आहे. दरवर्षी इथे पण काहीतरी वेगळं मंदिर वगैरे असं काहीतरी वेगळी प्रतिकृती असते इथं. सो तीच आहे. हे आता आपण आलो आहोत लक्ष्मीपुरीमध्ये. आपण म्हणजे कंटिन्यू दोन्हीकडच्या बाजू शाहूपुरी लक्ष्मीपुरी
दोन्ही पण आपण एकत्र करतोय. सो ही आहे लक्ष्मीपुरीमधले धान्य व्यापारी सांस्कृतिक मंडळाची प्रतिकृती. हे पण लाईटिंगमध्ये चांगलं दिसेल तसं बघायला गेलं तर. संध्याकाळी अजून आलो की त्याचं गोल फिरते आहे. बरं दाखव घे, लाव जरा असं बघू. तर हा आपला बालगणेश भक्त आपल्याला मूर्ती चालू करून दाखवतो. म्हणजे अंतराळी मूर्ती आहे आणि ती गोल फिरते वाटतं लावल्यावर. हो हो खतरनाक खतरनाक. एक लाईट पण टाक बघू. लाईट पण लावायला आलं बालगणेश भक्त. मूर्ती मस्त फिरते यार. लूज आहे कनेक्शन. हां बासूट. थँक्यू कर बंद. तर मित्रांनो ही पण मूर्ती आपण बापड कॅम्पमध्ये तयार होतील बघितल्या. कुठं बघितल्या आहे ते मला कमेंट करून सांगा. आपण एका ठिकाणी गेलो होतो जिथे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या होत्या. हिंट देतोय मी. ज्या ठिकाणी ही मूर्तीसुद्धा होती आणि बनायला चालू होती मूर्ती. आणि आपण ज्यावेळेस बघायला गेलो म्हणजे बाकीच्या सगळ्या मूर्त्या गेल्या होत्या आणि ही मूर्तीचं शेवटचं डागडुजीचं काम चालू होतं. त्यावेळेस आपण ही मूर्ती बघितली होती. तर कुठं बघितली होती ते सांगा मला बापड कॅम्पमध्ये. ठीक आहे चला जाऊया आता इथून. शाहूपुरीचं आपलं चाललं आहे आणि शाहूपुरी लक्ष्मीपुरी दोन्ही चाललं आहे आपलं. ओके चला जाऊया. तर ही आहे देशप्रेमी कट्टा ग्रुप लक्ष्मीपुरीतील गणेश मूर्ती. ही पण कदाचित आपण बापड कॅम्पमध्ये बघितलेली होती. कदाचित फिक्स असं नाही पण वाटतं बघितल्यासारखी. सो क्वालिटी मूर्ती आहे सुद्धा मस्त सुंदर सुरेख. फक्त रुद्र अवतारातले मस्त मूर्ती. आपल्याला लक्ष्मीपुरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गणेश मूर्ती बघायला मिळतात. म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येक मंडळाची एक वेगळी मूर्ती असते. म्हणजे वेगळ्या डिझाईनमधली किंवा वेगळ्या रूपातील मूर्ती असते. सो ही एक त्याप्रमाणे पाठीमागं विठ्ठलाचं एक आउटलेट आहे. कटआउट आहे. त्यापुढे आपले बालगणेश रूपातील मूर्ती सुंदर सुरेख मूर्ती. तर श्री सद्गुरू शंकर महाराज मठ इथं साकारला आहे. आपण आहोत शाहूपुरीमध्ये. शाहूपुरीमधला हा सद्गुरू शंकर महाराज मठ आहे. त्याची प्रतिकृती आहे. वाव. आतमध्ये बाप्पा पण आहेत. सुरेख सेटअप बनवला. सुरेख सेटअप. हे आहेत शंकर महाराज त्यांचे भक्तजन आणि आपल्या बाप्पामध्ये विराजमान आहेत. तर न्यू भारत मित्रमंडळ डाव ग्रुप ही होडीमध्ये बसलेली गणेश मूर्ती. पाठीमागं मूषक जे आहे ते वल्लवत आहेत आणि आपले गणपती बाप्पा नावेमध्ये उभारले आहेत गदा घेऊन. सो आपण सध्या लक्ष्मीपुरीमध्ये जसं मी बोललो सगळ्या लक्ष्मीपुरीमधल्या मूर्ती आहेत. युनिक मूर्ती असतात सगळे. जे आजूबाजूला म्हणजे जो आपण कुठून म्हणतो लक्ष्मीपुरीचा सिग्नलपासून जे वरती आपण उमारोकेसकडे येतो त्या ह्याच्यामध्ये जे मंडळ आहे त्या सगळ्यांच्या मंडळामध्ये प्रत्येकाच्या मंडळामध्ये युनिक मूर्ती असते कुठली नाही तर कुठली तर. सो त्यातली ही एक मूर्ती आहे. तो आपण आलो आहोत पूल गल्लीत आलीमध्ये. सगळ्यात युनिक मूर्ती म्हणजे अख्ख्या कोल्हापुराचं जे ध्यान सगळीकडे वळवलेलं आहे तर ते ह्या मूर्तीनं वळवलं आहे यावर्षी. एकदम युनिक मूर्ती आहे. कुठे बनली आहे माहीत नाही. म्हणजे कुठे तयार झाल्या बापड्यामध्ये नाही झाली. परत आपण बाकीचे कुठं फिरत नाही मोस्टली त्यामुळं कुठेही बनल्या मूर्ती माहीत नाही कुठून तयार करून आणली आहे. पण पूल गल्ली ॲज युजल 21 फुटी मूर्ती आहे. लास्ट इयरला त्याच्या पाठीमागे एक किती 9 शीर असलेली 9 डोके असलेली मूर्ती होती मागच्या वेळेस. त्याच्या मागच्या वेळेस आपल्या नारळ म्हणजे प्रत्येक जो अवयव होता तो नारळापासून बनलेला असा अवयवातली ती गणेश मूर्ती होती. यावेळेस सगळ्यांचं ध्यान या मूर्तीने आकर्षित केलंय. तर ही मूर्ती सुद्धा आपण बापडक्यामध्ये तयार होताना पाहिलं आहे. मी म्हटलं होतं ना मागच्या वेळेस त्रिमूर्ती आहे. एका बाजूला शंकराचं मुख आहे, एका बाजूला पार्वतीचं मुख आहे आणि हे ब्रह्मांड गणेश अशी या मूर्तीचं नाव आहे. आणि खालते मला वाटलं मूषक असतील. हे वेगळेच हे गेलं आहे.
मी खालती मूषक असतील म्हटलं होतं, पण नाही, हे वेगळेच प्राणी आहेत खालती. त्याला पंख पण आहेत, त्याला शिंग पण आहेत. म्हणजे तसं बघायला गेलं तर हाईट मूषकाची आहे, म्हणजे गणेशाचं जे वाहन आहे ते. शंकराचं नंदीचं चिन्ह म्हणजे त्याला 2 शिंग आहेत आणि पार्वतीचं गरुडाचं काय संबंध मला कळालं नाही फक्त. आणि वाघ ऑब्विसली म्हणजे वाघाच्या पट्ट्या आहेत त्याला, उंदराच्या मिशा काइंड ऑफ तसंच. उंदराचे कान पण आहेत तसं बघायला गेलं तर, तो गाईचे कान समथिंग तसं. म्हणजे ब्रह्मांड गणेश. खालचं जे आहे ना स्ट्रक्चर ते सगळ्याचं युनिक फिगर आहे. त्यामध्ये सगळं आहे, गाई दिसते, उंदीर दिसतोय, वाघ दिसतोय, पंख पण आहे त्याला म्हणजे काइंड ऑफ गरुड. आणि अजून काय दिसतंय यामध्ये? एवढं तर दिसतंय. अजून काय दिसतंय? तुम्हाला काय कळत असतं तर तुम्ही सांगा मला कमेंट करून. सो सध्या ही मूर्ती. तर ही विश्वशांती तरुण मंडळाची मूर्ती, ही पण साकारली आहे. ही पण आपण कदाचित बापडकीमध्ये बघण्यासारखी वाटते, पण छान आहे मूर्ती. असू काही इश्यू नाही दादा. लाव 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 लाव. तर पाटील गल्लीच्या आधी आपण आहोत. पाटील गल्ली कुठे यायला लागल्या? पीटीएमच्या आधी. आता पाटील गल्ली पीटीएमला पाटील गल्ली म्हणतो सारखं. बरं असू दे. आज आपण आहोत दिलबार ताली मंडळ. परत एकदा येणार आपण दिलबारला. दिलबार ताली मंडळाची ही साकारलेली आहे आपली आणि महालक्ष्मी अंबाबाईचं मंदिरातली प्रतिकृती आहे. पाठीमाग शिखर दिसतंय, मध्ये अंबाबाईचं मुकुट दिसतंय. जरा जोरात बोलायला लागतंय मला, तसं हाच प्रॉब्लेम आहे. जरा आज गेल्यावरती व्यवस्थित बोललेली तर ती करत बाहेर. आणि हे चालू आहे, यज्ञ चालू आहे. कुठेतरी कॅसेट लावलं पण ऍक्च्युअल मध्ये यज्ञ चालू आहे. या बाजूला यज्ञ चालू आहे. नमः श्रियानेभ्यश्च वो नमः स्वाहा नमः स्वभद्भोजाग्रभ्यश्च वो नमः स्वाहा नमः स्तिष्ठद्भोधावभ्यश्च वो नमः स्वाहा नमः सभाभ्यश्च वो नमः स्वाहा. सुरेख डेकोरेशन दिलबार ताली मंडळ दरवेळेसप्रमाणे दख्खनचा राजा, आधीपासूनच दख्खनचा राजा दिलबार ताली मंडळ. आणि मूर्ती चिंतामणी रूपातील असते दरवर्षी. तर सध्या जसं आपण आहोत दिलबार ताली मंडळामध्ये, आतलं डेकोरेशन ॲज युजल सुरेख डेकोरेशन असते. यावेळेस सगळ्या आपल्या तुळजाभवानी, संतोषी माता, सरस्वती, या बाजूला महागौरी, गजलक्ष्मी, दुर्गा माता, तिकडे कल्याणी, सगळ्या दुर्गा मातांचं किंवा सगळ्या देवींचं दर्शन एका मांडवात त्यांनी ठेवलंय मस्त. आणि हे आपले पप्पा दख्खनचा राजा दिलबार ताली मंडळ. तर आपण ह्या आपल्या पूर्ण इलेक्ट्रॉनिक्स दुकानाच्या तिथे आहोत आणि इथूनच आपल्या समोरच्या गणपती बाप्पांचे डेकोरेशन चालू झालेलं आहे. मस्त प्रकारे यावेळेस त्यांनी नवीनच एक डेकोरेशन केलं आहे. इकडं कॉपीराईट येणार, इथं कॉपीराईट मारणार. मस्त सुरेख मूर्ती आहे. नयनील रुपेश सुर्वे यांच्याकडून श्रींची वाचा. हे मला वाटलं यांचं नाव आहे, काय नाव आहे? जादू ग्रुपची मूर्ती. तर आपण आहोत आता व्हीनस कॉर्नरमध्ये आणि व्हीनस कॉर्नरचा इथला एक गणपतीची प्रतिकृती दरवर्षी काहीतरी वेगळी तयार करतात. कधी कधी कोंबडा बनवलेला असतो, कधी कधी. तर हे व्हीनस कॉर्नरमधलं आपण आलेलो आहोत आणि हे कालभैरव. तर हे ज्योतिर्लिंग श्री महाकालेश्वराच्या रूपातील हे सगळं बनवलं. इकडे बाप्पा आहेत व्हीनस कॉर्नरचे आणि ते आतमध्ये आहे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग श्री महाकालेश्वर. बऱ्यापैकी कामं चालू आहे. सो हे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आपल्याला इथल्या इथंच बघायला मिळालं.
तर मित्रांनो गाव फिरून सगळं फिरून आपण परत एकदा राधाकृष्ण तरुण मंडळाकडे आलोय, कारण हे लाईट्स वगैरे लागले ते बघायसाठी खास आलो होतो. सध्या अजून आणि उजेड असल्यामुळे आपल्याला अजून थोडंसं अंदाज जर पडला ना तर व्यवस्थित एकदम सुरेख हे पाठीमागून मंदिर दिसेल. आता एकदा लांबून तुम्हाला हे मंदिर दाखव. आता आतमधून पण आता मस्तपैकी लाईट्स वगैरे लागलेत जसं तुम्ही बघताय. हे आतलं काय होतं मगापासून मध्ये बाप्पा आहेत विराजमान. इथल्या लाईट्स वगैरे आता व्यवस्थित लागल्यात. तो आता हेच बघायचं होतं, इथल्या पण लाईट सगळ्या व्यवस्थित लागल्यात आता, त्यामुळे आता व्यवस्थित सुंदर सुरेख दिसतंय. तो लांबून हा असा लुक दिसतोय पूर्ण. राधाकृष्ण तरुण मंडळ श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर. सो होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. दिस वॉज मी वीर साई. थँक्यू. बाय बाय टेक केअर. दिस वॉज मी वीर सायनिंग आउट. थोडंसं कटकट होत चाललंय कारण बॅटरीचा इश्यू झालाय. सो बाय बाय टेक केअर अँड सायो. भिकारी गोप्रो लाईट सॉरी बॅटरी कमी झाल्या त्यामुळे अडकाला आहे. बाय बाय टेक केअर अँड सायोनारा.